आता बातमी आहे बारामतीतून पवार कुटुंबियांसंदर्भातली। बारामतीमध्ये पवार काका पुतण्यानं एकत्र जेवण केलेलं आहे। कृषी प्रतिष्ठान कार्यक्रमानंतर शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र जेवण केलं। प्रतिष्ठानच्या इन्क्युबेशन सेंटर मान्यवरांसाठी भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र जेवण केलं। त्यापूर्वी सकाळ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पवार काका पुतण्या एकत्र होते। मात्र या दोघांमध्येही कोणताही संवाद झाला नाही। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अशी चर्चा होती दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांकडून आणि तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांकडून देखील। सुनंदा वहिनींचं तुम्ही नाव घेतलं, त्यांनी देखील गेलं की कुटुंब एकत्र यावं म्हणून। कुटुंब कधीच वेगळं नव्हतं, कुटुंब एकत्रच आहे। आजही आहे, कालही होतं, आजही आणि उद्याही राहील। विधानसभा निवडणुकीनंतर जी राजकीय समीकरणं बदलली आहेत त्यानंतर असं वाटतं की कुटुंब आणि पक्ष किंवा राजकारण एकत्र करावं। कुटुंब माझ्यासाठी एकत्र आहे, कालही होता, आज आणि उद्याही राहील। त्याच्यामुळे तो माझ्यासाठी तो इश्यूच नाही आहे। आणि पॉलिटिकल जॉब इज अ प्रोफेशनल जॉब ना। नातं आणि ज्या जबाबदाऱ्या आहेत प्रोफेशनल, याच्यात गल्लत कशी करायची।